नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुम्ही पाहिलंच असेल की मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. पण आता सगळ्यांना एकच मोठा प्रश्न पडलाय, तो म्हणजे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच संभाव्य तारखेबद्दल आणि कोणत्या महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 3,000 रुपये आले, पण आता मे महिन्याचे पैसे कधी येणार? लाडक्या बहिणींमध्ये पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू. मार्च एप्रिलचे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर आता सर्व महिलांची नजर मे महिन्याच्या हप्त्याकडे लागलीय. पण धक्कादायक म्हणजे अजूनही सरकारकडून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर नाही. काही सूत्रांनुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येऊ शकतात, तर दुसरीकडे हप्ता पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे KYC पूर्ण नसलेल्या आणि निकषात न बसणाऱ्या महिलांचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात. म्हणून तुमच्या खात्यात पुढचा हप्ता येणार की नाही, आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या संपूर्ण अपडेट आणि संभाव्य तारीख. मित्रांनो, गेल्या काही काळापासून योजनेचे हप्ते लांबणीवर जात होते. जवळपास 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकत्र जमा करण्यात आले आहेत. ज्यांच्या खात्यात हे पैसे आले आहेत त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. पण आता मे महिन्याबाबत काय? मे महिना सुरू होऊन आता 20 दिवस उलटून गेले आहेत. तरीही मे महिन्याच्या हप्त्याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत अपडेट आलेली नाही. संभाव्य तारखेचा विचार केल्यास मे महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यात हे पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. या महिन्यात आधीच मार्च आणि एप्रिल असे 2 महिन्यांचे पैसे एकत्र दिले आहेत. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता थोडा लांबणीवर जाण्याची दाट शक्यता आहे. जर असं झालं तर घाबरून जाण्याचे कारण नाही. मे महिन्याचे पैसे तुम्हाला थेट पुढच्या महिन्यातही मिळू शकतात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा लाभ कोणाला मिळणार आणि कोणाचा अर्ज बाद झालाय? शासनाने लाखो महिलांचे अर्ज बाद केले आहेत. ज्या महिला योजनेच्या निकषांत बसत नाहीत त्यांचा लाभ त्वरित बंद करण्यात आला आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे KYC. ज्या महिलांनी बँक खात्याचे KYC केलेले नाही त्यांचाही लाभ कायमचा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तुमचे पैसे आले नसतील तर आजच बँकेत जाऊन तुमची KYC पूर्ण आहे की नाही हे तपासा. तर मैत्रिणींनो, मे महिन्याच्या हप्त्याची अधिकृत तारीख जशी समोर येईल तशीच आम्ही तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्की कळवू. तुमच्या खात्यात मार्च एप्रिलचे 3,000 रुपये आले आहेत का, हे मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.